त्र्यंबक रोडवरील म्हाडा बिल्डिंग परिसरात नाशिक महानगरपालिकेतर्फे अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली। या कारवाई दरम्यान मनपा अतिक्रमण विभागाने बंद पडलेल्या वाहनांवर कारवाई करत ती हटवून परिसर मोकळा केला। सातपूर कॉलनीतील म्हाडा बिल्डिंग परिसरात काही गॅरेज धारकांनी जॉगिंग ट्रॅकवरच अतिक्रमण करून बंद पडलेल्या वाहनांची पार्किंग केली होती। परिणामी नागरिकांसाठी तयार करण्यात आलेला जॉगिंग ट्रॅक पूर्णपणे अनेक दिवसांपासून जुनी व निकामी वाहने साठवण्याच्या ठिकाणासारखा बनला होता। यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत होते। सकाळ सायंकाळ फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना पर्याय नसल्याने त्यांची नाराजी वाढत चालली होती। या पार्श्वभूमीवर सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास अतिक्रमण विरोधी पथकाने अचानक धडक कारवाई करत जॉगिंग ट्रॅकवरील सर्व अडथळे हटविले। बंद पडलेल्या गाड्या उचलून त्यांची विल्हेवाट लावली। कारवाई दरम्यान काही ठिकाणी गॅरेज धारकांकडून विरोध होण्याची शक्यता लक्षात घेता पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता। ही मोहीम नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांच्या आदेशानुसार राबविण्यात आली। उपायुक्त सुवर्णा दखने आणि सातपूर विभागीय अधिकारी कैलास अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विरोधी पथक प्रमुख तानाजी निगळ यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली। पथकातील भगवान सूर्यवंशी, प्रमोद आव्हाळे, श्रीराम शिंदे, सुमेध दिवे, एकनाथ तिडके, साहेबराव भाबड आदी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला। सर्व नागरिकांना मी वारंवार सूचना दिलेल्या होत्या। त्याच्यापूर्वी त्यांना सांगण्यात आले होते की तुम्ही स्वतःहून हे अतिक्रमण काढून घ्या। हे फुटपाथ आहे, लोकांचा याचा जॉगिंग ट्रॅकचा रस्ता असल्याने इथले सगळं अतिक्रमण केलं होतं। त्यांना वारंवार सूचना देऊन त्यांनी कोणत्या प्रकारची दखल घेतलेली नाही। त्यामुळे आज हे सगळं आम्ही अतिक्रमण काढून घेतलेलं आहे। यानंतर ज्या ज्या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक असो, उद्यान असो, ज्या ठिकाणी लोकांचे अतिक्रमण असतील त्या नागरिकांना विनंती करण्यात आहे की त्यांनी स्वतःहून ते काढून घेण्यात यावं, अन्यथा मनपामार्फत योग्य ती कारवाई करण्यात येईल। मोहीम चालू आहे। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी मंगेश एरंडे, सातपूर।